चा भाऊ आमरण उपोषण करताय। खरं जर बघितलं तर ही परिस्थिती शासनाच्या ताबडतोब लक्षात आली पाहिजे होती आणि हे सगळं होत असताना एका कुटुंबातले 3 माणसं आमरण उपोषण करताय। विलास घुले हा 27 वर्षाचा आणि त्याची मिसेस 22 वर्षाची मुलगी या बीड जिल्ह्यातल्या वंजारी समाजाला मुलं बहिणी काही नातू कुणी आहे की नाही? आपण सगळेजण बघत असताना आता बऱ्याच जणांनी बघत असतील, परंतु हा एक विचार केला पाहिजे, गेली 7 दिवसापासून हे कुटुंब रस्त्यावर बसलंय। एक तरुण पोरगा 27 वर्षाचा त्याचा खून झालाय, त्याची हत्या केली गेली, तरी सुद्धा शासनाचं दुर्लक्ष झालंय। आम्ही शासनासाठी बोलतोय, आदरणीय मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत आणि गृहमंत्री असताना त्यांना विनंती करतोय, साहेब हा समाज हा बसलेला समाज हा प्रत्येक मतदानाच्या वेळी फक्त आणि फक्त भाजपला मतदान करतो। आम्ही आजपर्यंत कधी काही केलं नाही, भाजपशिवाय मतदान केलं नाही आणि आज त्याच्यातलाच एक मुलगा मयत झाला, त्याचा खून झाला, तरी तुम्ही त्या समाजातल्या माणसाकडे बघत नाहीत, याचं खरंच दुर्दैव वाटतंय। ही अचानक काल भाऊ आम्ही बसलो, बैठकीचं आयोजन केलं। आयोजन केल्यावर काय केलं पाहिजे ते 7 दिवसापासून उपोषण चालू आहे आणि माझी अपेक्षा होती की किमान 400-500 लोक बैठकीला येतील। 5-7 हजार लोक बीड शहरात राहिला आहेत। अरे ज्या वेळी अडचण येते त्यावेळी आम्हालाच फोन करता, भाऊ दवाखान्याचं बिल झालं, कोर्टात काहीतरी मॅटर झालं, आम्हाला सस्पेंड केलं, आम्हाला कायनूक केलं, त्यावेळेस आम्हीच असतो। त्यावेळी मुंबईपर्यंत आम्हीच येतो। आगावसा बरोबर ना पावली? त्यावेळी आम्ही मुंबईपर्यंत आम्हीच येतो, तुम्हाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर आम्हीच लढतो। पण ज्यावेळी समाजातला एक पोराचा खून केला जातो त्यावेळी तुम्ही येऊ शकत नाही, याचं आम्हाला दुःख वाटतंय। मग याच्या पुढे तुम्हाला मदत करावी की नाही हा सुद्धा आमच्या समोरचा प्रश्न आहे। आज विलास घुले जाऊन 1.5 महिना झालं, कुठल्याही प्रकारचा अजून म्हणजे काय तपास केलाय काय नाही केला, पुढे काय झालंय का विषय संपलाय काहीच माहित नाही, कसलंच काय माहित नाही। तेव्हा पर्याय म्हणून शासनाचे कान उघडण्यासाठी या आंदोलनामध्ये तीव्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही, ही अगदी तितकीच खरी गोष्ट आहे। आता भाऊ मला असं वाटतं आजच्या बैठकीत सुद्धा आपण घोषणा करू नये। आपण 15 ऑगस्ट आहे, शासनाने 15 ऑगस्ट तारखेपर्यंत जे कोणी दोषी असतील त्यांना अटक केलं पाहिजे, आम्ही हा शासनाला इशारा देतोय। आणि 15 तारखेला 6 वाजता या तमाम बीड जिल्ह्यातल्या समाज बांधवांना विनंती करतो, प्रत्येकाच्या घरावर अन्याय होणार आहे। आज विलास घुले गेलाय, उद्या तुमचा सुद्धा कोणीतरी जाणार आहे आणि मग त्यावेळी तुम्हाला कोणीच येणार नाही, आम्ही तर नाही येणार, शपथ सांगतो आम्ही नाही येणार। जर एखादा कुटुंब रस्त्यावर लढत असेल आणि जर तुम्ही येत नसलात, गेले 25 वर्ष झालं वंजारी 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 करूनच भटकतो आम्ही। काय दिलं वंजारीने आम्हाला? अरे ज्या महापालिकेत आम्ही लढतो तिला 110 मत आहेत वंजारीचे आणि 50,000 मतात निवडून येतो आम्ही। काय दिलं वंजारीने? पण ज्या जातीत जन्मलो त्या जातीचं देणं लागतो, ते कोणत्याही जातीतला माणूस असू द्या, त्या जातीचं देणं दिलं पाहिजे, म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहे। त्यामुळे मला तरी सगळ्यांना विनंती, आमदार साहेब असतील, भाऊ असतील, मी सगळ्यांना विनंती करतो, पावली आपण शनिवारी म्हणजे 15 तारखेला त्या बघा वेळ द्या, पण असं काही करू की सरकार सुद्धा खडखडून जागं झालं पाहिजे आणि त्याचे सुद्धा त्यांनी सुद्धा सरकारने ज्या पद्धतीने लोकांसमोर डोकं ठेवलं गेलं तसं सरकारला सुद्धा आपण डोकं ठेवायला लावलं पाहिजे, ही माझी स्पष्ट भूमिका आहे।
विलास घुलेला एवढा हलक्यात घेऊ नका. अरे माणूस मेला, एक तरुण पोरगं गेलं, भविष्यामध्ये काही होऊ शकतं, देव काही झालं असता, उद्या जिल्हा परिषद मेंबर झाला असता, आमदार झाला असता, खासदार झाला असता, मंत्री झाला असता, त्याच्या आयुष्याची तुम्ही राख रांगोळी केलेली आहे, त्याचं सगळं आयुष्य संपवून टाकलेलं आहे. आणि अशा माणसाला जर आपण सहज सोडलं तर मला वाटतं, समाजाला माझी विनंती आहे, समाजाला खास करून समाजाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, भावांनो ही वेळ आलेली आहे. आणि खरं सांगतो इथून पुढे आता महाराष्ट्रातल्या समाजातल्या कोणत्याही, खास करून वंजारी समाजातल्या लोकांनी जर आम्हाला फोन केला की साहेब आमचं असं काम आहे, आणि जर तुम्ही ह्या 15 तारखेच्या 5 वाजेच्या बैठकीला जर नाही आलात तर तुमचं आम्ही कधीच काम करणार नाही. आता त्याची नोंद घेऊ आम्ही. 15 तारखेला कोण कोण इथे येत आहे त्याची प्रत्येकाची नोंद घेऊ, प्रत्येकाचं नाव लिहून घेऊ, प्रत्येकाचे फोन नंबर घेऊ, आणि त्याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही झटतो तुमच्यासाठी. हे 25-30 वर्ष आयुष्यामधले जे गेले, अनेक आंदोलन केले, वंजारी समाजाच्या वाढीव आरक्षणाचा मोर्चा काढला, 1 लाख लोक त्या मोर्चात होते. नाही असं नाही, समाज येतो पण त्याला डेडलाईन व्यवस्थित लाईन दिली पाहिजे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे, आज आपण जरी 300-400 लोक असलो तरी मला वाटतं भाऊ, येत्या 15 तारखेला 15 ऑगस्ट आहे, शासनाने त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे 2 दिवसात, आणि 2 दिवसात निर्णय घेऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे, त्याच्या 300 मध्ये घेतलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि जर 15 तारखेपर्यंत याच्यावर निर्णय नाही झाला तर 15 तारखेला जे जे घडण 15 तारखेच्या पुढं, मग त्या आंदोलनाचं स्वरूप 15 तारखेला ठरवू, आंदोलन कसं केलं पाहिजे, मोर्चा कसा काढला पाहिजे, ताकदीने करू, ताकदीने. मग आम्ही मागं हटणार नाहीत. तुम्हाला ज्या ज्या वेळी अडचण वाटेल त्या त्यावेळी, म्हणजे अतिशयोक्ती सांगत नाही, दिवसातले 200 तरी फोन मला समाजातले येतात, दिवसातले 200 फोन, आणि 200 लोकांचं काम मी छोटं का होईना करतो, छोटं का होईना, जेवढं मला शक्य होईल तेवढं मी करतो. पण जर तुम्ही ह्या सगळ्या अशा प्रवाहात जर नाही आलात तर आम्हालाही वाटतं काय करून फायदा हो, कशासाठी केलं पाहिजे. हे माऊली झालं, केशवराव झालं, हे सारखं भटकत चालू असते. अरे यांना काही लगेच काम नाही व्हायचं का. पण ज्यावेळी तुमच्यावर अडचण येईल ना त्यावेळी हे पोरं तुमच्या पाठीमागे धावून राहतात ना. मग तुम्हाला काय कळत नाही. म्हणजे खास करून समाजाला मला अगदी 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 विनंती करून सांगतोय, पुढच्या 15 तारखेला विनंती करू नाही, तुम्हाला घोडेच लावता जे विनंती होईल त्याला पर्याय नाही आता. पण ज्या वेळी तुम्हाला आमची गरज लागत असेल त्यावेळी तुमच्या गरजेला आम्ही मदत केलेली आहे. येत्या 15 जानेवारीला 15 ऑगस्टला येत्या 15 ऑगस्टला 15 ऑगस्ट पर्यंत काहीतरी शासनाने तोडगा काढावा. शासनाने जे कोण आरोपी असतील त्यांना अटक करायला लावली पाहिजे. आणि जर नाही केले तर 15 तारखेला 15 ऑगस्टला ह्याच वेळी, म्हणजे आपण एक 5ची वेळ ठरवूया भाऊ, 5 वाजता मी तमाम बीड जिल्ह्यातल्या ओबीसी बांधव असतील, समाज बांधव असतील, घुले कुटुंब प्रेम करणाऱ्या सगळ्या मंडळींना विनंती करतो की आपण 15 तारखेला, एवढं नाही बसणार भाऊ, रेस्ट लोक जास्त येतील. आदरणीय बघा, 15 तारखेला याच ठिकाणी बैठक 5 वाजता. आणि माझ्या माता भगिनींना विनंती आहे, ज्या इथल्या बांगरताईकडे, ताई तुम्हाला जरा थोडंसं बघावं लागेल, तुम्ही मागे मोर्चामध्ये खूप फिरला होतात, काय असेल ते सांगा, ते सगळे यंत्रणा लावून देऊ. पण आता 15 तारखेला 15 ऑगस्टला ह्याच दिवशी मिटिंग घेऊ, सगळेजण बसू, जे काही आंदोलनाची दिशा ठरवायची ते ठरवू. कारण एवढ्या कमी लोकांमध्ये की आंदोलनाची दिशा ठरवणं मला योग्य वाटेना. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, सगळ्यांना, सगळ्या समाज बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, येत्या 15 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता बीड जिल्हा असेल, बीड जिल्ह्याच्या बाहेर असतील, ताई बघा बारामतीतून आल्यात, या सगळ्या बांधवांना विनंती करतो की आपण लोकसेवा
मंगल कार्यालय, हा हरकत नाही, किंवा पाऊस आला तर भगवान प्रतिष्ठान, पावसाचा अंदाज असेल तर भगवान प्रतिष्ठान. तसं तुम्हाला आम्ही एक दिवस अगोदर करू, म्हणजे जसं. आणि मी परत एक खास करून सांगतो, परत एक सोशल मीडियाच्या माध्यमाला विनंती आहे माझी, भगवान प्रतिष्ठानच फायनल करा, म्हणजे ती चर्चेत राहील. मग ठीक आहे, आपण भगवान प्रतिष्ठान, आता भगवान प्रतिष्ठान फायनल, बरोबर आहे आमदार साहेब? भगवान प्रतिष्ठान फायनल म्हणजे आपण भगवान प्रतिष्ठानाला 5 वाजता सगळ्यांनी यायचंय. मी परत एकदा समाज बांधवांना विनंती करतोय, बाबा हात जोडतोय, म्हणजे आम्हाला काही इलेक्शन लढायचं नाही, आम्हाला काही तुम्हाला मतं नाही मागायचे. मला तरी वाटतं बीड जिल्ह्यामध्ये येऊन मला कधी मतं मागण्याची संधी मिळणार नाही आता, कारण मी तर बीडमध्ये कधीच इलेक्शन लढणार नाही कुठलंच. मी आता संभाजीनगरला काय जे करायचं ते, आणि कमी लोकात, तुम्ही जास्त आहेत त्यामुळे त्रास होतो. हा, तरी पण आत्मा इथंच आहे, तरी पण इथंच अडकून आहे सगळं काही ते. अरे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्यावेळी घटना घडल्या गेल्या त्यावेळी आम्ही ताकदीन त्या कुटुंबाच्या पाठीमागे राहिलो, त्यावेळी आम्ही कुठंच काही बघितलं नाही. प्रत्येक जण प्रत्येक जागेवर गेलो आणि त्या कुटुंबाला मदत करण्याचं काम केलं. असे उदाहरणं सांगायला गेलं तर हजारो उदाहरणं आहेत. मी परत तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना वंजारी समाज बांधवांना, ओबीसींना, घुले कुटुंब प्रेम करणाऱ्या सगळ्यांना विनंती करतो की येत्या 15 ऑगस्ट भगवान प्रतिष्ठान या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं एवढीच विनंती करतो. आणि विलास घुले या कुटुंबाला याला न्याय देण्यासाठी आज आपली आई, आपली बहीण आहे आणि आपला एक भाऊ त्या ठिकाणी उपोषण करतोय. त्याला न्याय देण्यासाठी या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यांनी नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज बांधवांनी त्या बैठकीला उपस्थित राहावं एवढीच तुम्हाला विनंती करतो. आज बैठकीला माननीय आमदार साहेब आलेत, आदरणीय भाऊ आहेत, वनवे साहेब आहेत, हे सगळी म्हणजे ताई आहेत, ह्या सगळे जण म्हणजे बाकी टीम तर आहेच. मी परत एकदा तुमचे मनापासून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. महिला आघाडीचं तुम्ही छान काम करता, लढा, न्याय मिळत असतो, लढल्याशिवाय काहीच भेटत नाही आणि लढलं पाहिजे. त्यामुळं तुमचे सगळ्याचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.